सुस्वागतम. आज मी तुम्हाला लाल पाल्याची भाजी करून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवातीला मी साहित्य दाखवते. इथे मोठा मी कांदा चिरून घेतला, एक मोठा कांदा आहे. इथे 4-5 लसणी आता अहो साल काढून घेत आहेत लसणींची. मिरच्या घेतल्यात, आमच्याकडे तिखट पण घालतात पण मी इथे मिरच्या घेतल्यात. लाल पाला धुवून स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतला. ह्याच्यापेक्षा पण बारीक चिरला जातो पण आता वेळ नाही आहे मला, त्यामुळे मी असा घेतलाय. त्यानंतर साखर लागेल थोडीशी चवीपुरती, चवीपुरतं मीठ लागेल आणि फोडणीसाठी तेल, जिरं, मोहरी, हळद एवढं सगळं लागणार आहे. चला तर मग सर्वप्रथम मी या ठिकाणी कढई ठेवली आहे, ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. आणि हां, मेन ओलं खोबरं तुम्हाला सांगायची विसरले, ओलं खोबरं ह्याच्यामध्ये लागणार आहे. आता यामध्ये मी मोहरी घालते, जिरं घालते, त्यानंतर लागलीच हळद घालून घेते. त्यानंतर कांदा, कांदा आणि लसूण मी सोबतच घालणार आहे. कांदा, लसूण आणि मिरच्या, जेणेकरून भाजीला तिखटपणा यावा यासाठी मिरच्या. आता हे चांगलं असं परतून घेणार आहे. कांदा चांगला परतून घेणार आहे लाल होईपर्यंत. आता या कांद्यामध्ये मी थोडीशी साखर घालणार आहे. त्यानंतर मीठ घालणार आहे, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो पटकन तळला जाईल. अंदाजे मीठ घातलंय मी. आता हा कांदा चांगला तळून घेऊया. ही भाजी खाल्ल्याने आपलं हिमोग्लोबिन वाढतं, मग ही भाजी अशी नक्की करून पहा. कांदा चांगला तळून झालाय. पुढे मी जी भाजी आहे ती टाकत आहे. आता या कांद्यामध्ये मी ऑलरेडी ही भाजी टाकली आहे. आता ही चांगली परतून घेऊया आधी आणि मग झाकण ठेवूया. सगळं घालून झालेलं आहे, फक्त ओलं खोबरं घालायचं आहे. भाजी शिजू दे चांगली, मग ओलं खोबरं घालूया सर्वात शेवटी. ही बघा अशी व्यवस्थित ती परतून घ्यायची. आता ह्याच्यापेक्षा भाजी जी आहे ती बारीक चिरायची असते, पण मला आता सकाळी एवढा वेळ नाही मिळाला बारीक चिरायला. आता आपण झाकण ठेवूया आणि चांगली भाजी शिजू दे, अगदी लोण्यासारखी शिजू दे. अशा पद्धतीने पहा, एक वाफ आलेली आहे. पुन्हा आपण ही परतून घेऊया. ही भाजी खूप पौष्टिक, आपलं हिमोग्लोबिन वाढवणारी आहे, त्यामुळे आवडली नाही तरी नक्की करून पहा आणि सर्वांनी ही भाजी खा. मुलांना ह्या भाज्या अशा आवडत नाहीत, त्यांना तुम्ही हा पाला जो आहे लाल पाला तो चपातीच्या पिठात म्हणजे गव्हाच्या पिठात घालून पराठे सुद्धा करून देऊ शकता. त्याची रेसिपी नक्की मी एकदा दाखवेनच तुम्हाला. या ठिकाणी बघा ओलं खोबरं पण रेडी आहे आपलं. तर अशा रीतीने ही पहा आपली भाजी शिजलेली आहे. आता सर्वात शेवटी हे जे ओलं खोबरं आहे ते मी घालून घेतलंय. हे बघा, अशी भाजी एकदा तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता अजून एकदा वाफ काढायची की हे खोबरं सुद्धा चांगलं एकजीव होतं भाजीमध्ये आणि छान चव अशी लागते.